इग्नोर माय आउटफिट अँड फोकस ऑन माय मिनी व्लॉग गाईज. तर आमच्या इकडे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा कोणता पण ऋतू असू द्या, प्रचंड गरमी होणारच. म्हणूनच मम्मीचं गाऊन घालून बसले होते. तर हाय, मी समृद्धी. तर आमच्या आई साहेबांच्या हातचे मोदक तर मला फार आवडतात. म्हणून मग मम्मीने मस्त मोदक बनवले होते. छान असं जेवण झालं आणि आज माय मदर अँड फादर दोघं पण त्यांच्या एज 60+ गँग सोबत फिरायला चालले होते. म्हणजे कधी कधी मला असं वाटतं ना की सगळ्यात भंगार मित्र मैत्रिणी माझ्याच नशिबात आहेत. म्हणजे वर्षभरात एक प्लॅन सक्सेसफुल होत नाही आणि इकडे बघा सगळे 60+ आहेत पण एनर्जी मात्र नेक्स्ट लेवल. आता पप्पांची गँग चालली आहे आंध्र प्रदेश फिरायला. सगळ्यांना मस्त हॅपी अँड सेफ जर्नी बोलले आणि आता चला मला पण माझी बॅग भरायची होती. मस्त बॅग भरून कर्मभूमीकडे प्रस्थान केलं. माझ्या शेजारच्या आंटी तर निवांत झोपल्या होत्या. तसं तर माझा प्लॅन होता गाडीत बसून मस्त 2-3 मूवी तर बघायचेच. पण जाऊ द्या, आज माझा मूड नव्हता त्यामुळे माझं आपलं मस्त इकडे तिकडे बघणं चालूच होतं. तेवढ्यात मला दिसली तुकाराम महाराजांची पालखी. अँड गाईज, टू बी व्हेरी ऑनेस्ट, तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घ्यायची तर खरंच खूप इच्छा होती आणि आज ती इच्छा पूर्ण झाली. लांबून का होईना महाराजांच्या पादुकांचं दर्शन झालं आणि वारकरी मंडळींचा तोच उत्साह परतीच्या प्रवासात सुद्धा दिसला. चला, तब्बल 250 किलोमीटर प्रवास करून फायनली पुण्यात आमचं आगमन झालं. कधी कधी माझा कंटाळा माझी इतकी साथ देतो की आता बघा एवढा प्रवास करून सुद्धा मी मस्त घरी आल्यानंतर जेवण बनवलं आणि जेवण केलं सुद्धा. म्हणजेच आज माझ्या अंगातल्या कंटाळ्याने सुट्टी घेतली होती. चला, आजचं भाषण इथंच थांबवते. भेटूयात उद्याच्या ब्लॉग मध्ये. टिल देन टेक केअर अँड बाय.